मित्रांनो, माझ्या स्क्रीनवरचा हा फोटो बघा. ही एक फेसबुक पोस्ट आहे जी फिरोज खान नावाच्या एका व्यक्तीने केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात MIMला खूप जागा मिळाल्या, त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे इम्तियाज जलील साहेब यांच्या समोरून स्वतःची मान खाली घालून चाललेत. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा जो फोटो आहे तो कुठला आहे माहिती आहे? सन्माननीय अजितदादांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातला. म्हणजे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकदम दुःखात आहे, अजूनही अजितदादांच्या सदम्यात आहे की खरंच असं झालंय का, अशा परिस्थितीमध्येही काही नीच प्रवृत्तीचे लोक ज्याने ही पोस्ट केली तिथला कुठला तरी एक फोटो उचलतात, तो फोटो सोशल मीडियावर टाकतात आणि तिथंही काहीतरी संधी मिळेल का आणि राज ठाकरेंचा अपमान करता येईल का असा केविलवाना प्रयत्न करतात. खरं तर या लोकांचा एकच विचार असतो की कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, आपलं जे काही मतदार आहेत त्यांना अजून आपल्या बाजूनं करून घ्यायचं आणि कुणाला तरी अपमान करायचा. खरं तर माझं यांना हे सांगणं आहे की तुमचे 100च्या जागी 500 जरी नगरसेवक या महाराष्ट्रात निवडून आले तरी राज ठाकरेसारखा माणूस मान खाली घालून तुमच्यासमोर कधीच चालू शकत नाही. सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. खरं तर मी जाती धर्माच्या मुद्द्यांवर कधीच बोलत नाही, पण एखादा व्यक्ती अशा प्रकारचा नालायकपणा करतो. जेव्हा मला कळालं की हा फोटो अजितदादांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाचा आहे तेव्हा खरंच मला खूप वाईट वाटलं. कारण 5-2 लोकांमुळे आपण कुठेतरी एका समाजाचं नाव बदनाम करतो, ही मानसिकता या लोकांनी बदलली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या काहीही पोस्ट करून उगाच कुठेतरी उचापात्या करायच्या आणि मग परत काही घडलं तर म्हणायचं की आमच्यासोबत वाईट घडलं, अशा प्रकारचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे राज ठाकरे हा एक खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे महाराष्ट्रात, खूप मोठे राज्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे उभा महाराष्ट्र खूप सन्मानानं बघतो. त्यामुळे कुणीही असा केविलवाना प्रयत्न करून जर राज ठाकरेंची प्रतिमा मलिन होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा फक्त संभ्रम असू शकतो. आणि भविष्यात अशा प्रकारच्या पोस्ट आपण करू नये अशी हात जोडून आपणास विनंती आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं चुकीचा संभ्रम लोकांच्या मनात जाऊ नये. या संपूर्ण व्हिडिओबद्दल किंवा या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.